नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा. चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. एसटी बस तिकीट सवलतीसाठी सरकारने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड NCMC अनिवार्य केल्याने पनवेल एसटी आगारात स्मार्ट कार्ड नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र या नोंदणी प्रक्रियेत गैरसोयी आणि अव्यवस्था पाहायला मिळत असून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नोंदणी मोहीम सकाळी 10 वाजता सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. तरी पनवेल तालुक्यात अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिला सकाळी 8 वाजल्यापासूनच एसटी बस स्थानकात रांगेत उभे राहत होते. मात्र आज लाईटचा तांत्रिक बिघाड असल्याचे कारण देत नोंदणीसाठी कोणतीही कर्मचारी किंवा संबंधित व्यक्ती उपस्थित झाली नाही. त्यामुळे 2 तासाहून अधिक वेळ प्रतीक्षा करूनही नोंदणी प्रक्रिया सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त झाली. याबाबत ज्येष्ठ नागरिकांनी एसटी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आगार कार्यालयात धाव घेतली. मात्र अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या स्मार्ट कार्ड नोंदणीशी आमचा काहीही संबंध नाही, ही जबाबदारी खाजगी कंपनीकडे देण्यात आली आहे असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे संबंधित खाजगी कंपनी इबिक्स यांना कंत्राट देण्यात आले असून एसटी अधिकाऱ्यांकडे त्या कंपनीचा संपर्क क्रमांकही उपलब्ध नसल्याचे सांगितले गेले. आवाज महामुंबईचा चॅनलसाठी राजू गाडे, पनवेल. म्हणताय की आम्ही सर्व करतोय ना, असं हे लिमिट काढलं तर हे बघा, कुठल्या मुली ठेवले ते नाही. तिथं कुणीही एकही व्यक्ती त्या ठिकाणी नाही. 8 वाजल्यापासून या लोकांनी आज सगळ्यांनी 8-7 बघा बोला 7:30ला विचारलं साहेब. मग काय सांगायचे, चहा पाणी नाही, काय नाही, नाश्ता नाही, काय नाही, उपाशी तापाशी पाण्यावर नुसत्या पाण्याने उभं बघा, बाटली चालता फिरता येत नाही. तिकडनं आता म्हणतात की आम्हाला काय माहित नाही. बामण डोंगरीवरने आलोय, मला चालता येत नाही. ह्यांना धरून घेऊन आलोय यांच्याबरोबर. आणि आता हे मॅनेजरच्या आम्ही कॅबिन मध्ये आलो तर ते म्हणतात आम्हाला काहीच माहित नाही. ते कॉन्ट्रॅक्टर दिले कुणाला, कुणी मंत्र्यांनी. आता तो कॉन्ट्रॅक्टर कुठं आम्ही शोधायला जायचं? ते जे कॉन्ट्रॅक्टर कुठं आहे, त्यांनी ते कोणी मुली ठेवलेल्या असतात, त्या नाही जाग्यावर कुणीही एकही व्यक्ती तिथं नाही आहे. ऑफिसमध्ये कुणीही नाही तिथं. 8 वाजल्यापासून वयस्कर माणसं आलेत, त्यांना चालता फिरता येणार ना. किती लांबून लोक आलेत. आता काय करायचं? इथं मॅनेजर आला तर म्हणतो अरे बाबा बंद आहे, आम्हाला माहीत नाही काय झालाय प्रॉब्लेम, आम्हाला माहीत नाही. ते कॉन्ट्रॅक्ट दिलंय कुणाला तरी. आता आम्ही एसटी डेपोमध्येच येणार, मॅनेजरला विचारणार आता कोणाशी काय कॉन्ट्रॅक्ट आहे, कोण आहे, काय आहे काय. आणि जे आमचं पहिलं चालू होतं ती का बंद लगेच? जोपर्यंत आमच्या हातात दुसरं काय भेटत नाही तोपर्यंत आमचं हे बंद करायचे काय कारण आहे लगेच? आहे ना, एसटी महामंडळाचं आहे, सर्व आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, काय नाही काय आमच्याकडे. मग जोपर्यंत आता हे तुम्हीच काढलं आणि तुम्हीच आता इथं कोणी व्यक्ती नाही आहे, आम्ही काय करायचं? आम्ही करायचं काय ते तुम्ही सांगा ना. एवढ्या लांबून यायचं, कुठून यायचं आम्ही, आणि हे तरी आम्हाला एवढा त्रास द्यायचं काय कारण आहे? तोपर्यंत हे ठेवा चालू. आणि कुठं तुमचं काय असेल ना, एसटी डेपोवाले म्हणतात आमच्याकडे हे काही नाही. मॅनेजरवर आम्ही आलो, फोन केला ते बोललेच आहे. फोन कोणी केला बोला सर फोन केला होता, तिथे तुमचा सेल आलेला आहे, तिथे सगळी सांगितलं की आज नाही, आज नाही म्हणून सुट्टी आहे. काय ना ते पत्रकार आहे मी.